तर सध्या आपण दृश्य पाहतोय विधिमंडळातल्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या सगळ्या आमदारांची बैठक सुरू झाली आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण का आज विधिमंडळ नेता ठरवला जाणार आहे भाजपचा आणि त्या अनुषंगाने कदाचित मुख्यमंत्री पदाचा भाजपचा चेहरा कोण यावर देखील आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। भाजपचे सगळे आमदार हे विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये पोहोचलेले आहेत। दोन निरीक्षक केंद्राच्या वतीने राज्यामध्ये पाठवले गेले, एक अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि दुसरे विजय रूपाणी। आज यांच्यासोबत चर्चा करून विधिमंडळाचा नेता ठरवला जाईल भाजपचा आणि त्यानंतर ओघाने मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती देखील शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या बैठक सुरू झालेली आहे आणि कोण होणार मुख्यमंत्री या प्रश्नाचं उत्तर अवघ्या काही तासांमध्ये मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। भाजप निरीक्षक विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। बैठकीला सुरुवात झालेली आहे। 23 तारखेला निकाल लागल्यानंतर आज तागायत एका प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये, ते म्हणजे मुख्यमंत्री नेमकं कोण होणार। त्या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता सर्वाधिक वर्तवली जाते। पण त्या आधीची सगळ्यात महत्त्वाची पायरी ती म्हणजे भाजपच्या विधिमंडळ नेत्याचं नाव समोर येईल। सगळ्या आमदारांचं एकमत झाल्यानंतर त्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जाईल। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, उद्या शपथविधी आहे, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, विधिमंडळातले अपडेट्स काय? नक्कीच प्रज्ञा, यामध्ये जर का पाहायचं तर आताच केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रूपाणी हे आपल्याला जे विधिमंडळ पक्ष कार्यालय आहे भाजपचं तिथं पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। सगळे आमदार आणि कोअर कमिटीची बैठक आहे त्याला आता आपल्याला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच प्रामुख्यानं कोण नेमका या संदर्भातला प्रस्ताव मांडणार विधिमंडळ गटनेत्या संदर्भातला हे आता या बैठकीमध्ये आपल्याला ठरताना पाहायला मिळणार आहे। एकूणच चंद्रकांत पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे किंवा मंगलप्रभात लोढा हे ज्येष्ठ आमदार आहेत किंवा या ज्येष्ठ आमदारांपैकी एक जण या संदर्भातला प्रस्ताव जो आहे तो आपल्याला मांडताना पाहायला मिळू शकतो। आणि या एकूण कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आपल्याला जी विधिमंडळ गटनेत्याची बैठक होणार आहे आमदारांची, त्यामध्ये प्रस्ताव जो आहे तो सादर केला जाईल आणि त्या सादर केल्यानंतर त्याला संमती जी आहे ती आपल्याला मिळताना पाहायला मिळेल। मुख्यमंत्री पदी देखील भाजपच्याच विधिमंडळ गटनेत्याचा चेहरा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल असं देखील सांगितलं जात आहे। अभिषेक, प्रस्ताव कोणाकडून मांडला जाणार आहे, अनुमोदन कोणाकोणाचं घेतलं जाईल या सगळ्या प्रक्रियेमध्ये? प्रज्ञा, यामध्ये जर का पाहायचं तर या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये हे आपल्याला आता ठरताना पाहायला मिळणार आहे आणि यात जे काही ज्येष्ठ नेते आहेत किंवा ज्येष्ठ आमदार असतात त्यांच्याकडनं हा जो प्रस्ताव आहे तो आपल्याला पुढे मांडण्यात येताना पाहायला मिळत असतो आणि त्यानंतर अनुमोदन जे आहे ते आमदार असतील किंवा काही जे नेते मंडळी आहेत तिथे उपस्थित असलेले त्यांचं अनुमोदन आपल्याला मिळताना पाहायला मिळतं आणि सोबतच सगळ्या आमदारांची देखील नेमकी काय मागणी आहे, काय त्यांचं म्हणणं आहे हे देखील ऐकून घेतलं जातं केंद्रीय निरीक्षकांकडनं आणि केंद्रीय निरीक्षक या संदर्भातलं ऐकून घेतल्यानंतर या संदर्भातला जो प्रस्ताव आहे एकूण जे या बैठकीमध्ये झालेला आहे आमदारांच्या हे केंद्राला पाठवतील, केंद्रीय नेतृत्वाला पाठवतील आणि त्यानंतर नावावर आपल्याला शिक्कामोर्तब होताना दिसत। अभिषेक, आज दोन महत्त्वाचे टप्पे, एक म्हणजे विधिमंडळ नेता ठरवणं आणि त्या ओघानं मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल याची देखील उत्सुकता लागलेली आहे। त्या संदर्भातले निर्णय कसे होताना दिसतील? प्रज्ञा, एकूणच भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आपल्याला या निवडणुकीमध्ये उभा राहताना पाहायला मिळालेला आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त संख्या असल्यामुळे जो भाजपच्या गटनेत्यापदी निवड होईल तोच मुख्यमंत्री पदाचा देखील चेहरा असेल असं देखील आपल्याला वारंवार सांगण्यात येत होतं आणि त्याच प्रकारची सगळी प्रक्रिया जी आहे ती पार पडताना पाहायला मिळते आहे। एकूणच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा ही आपल्याला पाहायला मिळालेली होती। जोपर्यंत गटनेता पदी विराजमान होत नाही तोपर्यंत नाव कुठेतरी जाहीर केलं जात नसतं। ही बरोबर आहे, त्यामुळे ही सगळी प्रक्रिया फॉलो करूनच पुढचे निर्णय घेतले जातील। अभिषेक, तुला विनंती, सोबत रहा। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, दोन महत्त्वाचे मुद्दे, विधिमंडळ गटनेता आज ठरेल आणि त्या ओघानं मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील समोर येण्याची शक्यता आहे, काय अपडेट्स आहेत तुमच्याकडे? निश्चित प्रज्ञा, माझ्या मागे हे जे दिसतंय हे सेंट्रल हॉल आहे। या सेंट्रल हॉलच्या आत आता सध्या प्रवेश बंद आहे पत्रकारांना, पण आत सर्व आमदार बसले आहेत। थोड्याच सगळे नेते इथे येतील आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल।
विधिमंडळाचा गटनेता त्याची निवड केली जाईल आणि त्यानंतर जसं अभिषेकने सांगितलं पुढचं प्रोसिजर फॉलो करण्यात येणार आहे. मी सध्या या विधिमंडळाच्या आवारात आहे, चौथ्या मंडळात सेंट्रल हॉलवरती आहे आणि इथं आपण पाहतोय हे सर्व आमदार, हे सगळे आमदार इथे आले आहेत, त्यांना फेटा बांधला जातोय. फेटा बांधण्याची प्रोसिजर सुरू आहे. गणेश, तुमचा आवाज पोहोचू शकत नाहीये, पुन्हा एकदा येते तुमच्याकडे. आपण दृश्य दाखवूया. सध्या दृश्य आहेत कोर कमिटीच्या बैठकीची. या बैठकीमध्ये आपल्याला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, आशिष शेलार आणि इतर अनेक महत्त्वाचे नेते आपल्याला सध्या पाहायला मिळतात. निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी देखील इकडे पोहोचलेले आहेत. पंकजा मुंडे आहेत, अशोक चव्हाण देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, चंद्रकांत दादा पाटील आपल्याला इकडे उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्यामध्ये आता प्रस्ताव समोर ठेवला जाईल आणि त्यानंतर भाजपचे इतर आमदार जे सध्या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित आहेत त्यांचं अनुमोदन घेतलं जाईल. विधिमंडळ गटनेता ठरवला जाईल. विधिमंडळ गटनेता ठरल्यानंतर एकमेव प्रश्न मागे उरतो, तो म्हणजे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमकं कोण होणार आणि त्या संदर्भात काही घोषणा आजच्या दिवसामध्ये होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज 3:30 वाजता राज्यपालांची वेळ मिळालेली आहे. CP राधाकृष्णन यांची. त्यांच्याकडे जाऊन महायुतीचे नेते आज सत्ता स्थापनेचा दावा करतील. वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. वैभव, काय अपडेट्स आहेत? थोड्याच वेळात ही बैठक जवळपास संपेल आणि यामधून जे भाजपच्या कोर कमिटीचे जे सर्व मेंबर्स आहेत ते बाहेर येतील, कारण का गेल्या 10 मिनिटांपासून ही बैठक सुरू झालेली आहे. आता ह्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरत आहे हे आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल, कारण का ज्या वेळेला गटनेता ठरवला जातो त्यावेळेला गटनेत्यांचा प्रस्ताव हा कोण मांडणार आणि प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला अनुमोदन सूचक कोण असणार, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये ठरवल्या जातात. आता अनुमोदन देण्याची जी प्रक्रिया असते ही बऱ्याच वेळेला पक्षातल्या वरिष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांकडे दिली जाते आणि ही सर्व प्रक्रिया आहे ती कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केली जाते. जसं आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जशा प्रकारची फूट पडली त्यानंतर गटनेता निवडीची जी प्रक्रिया होती ती रेकॉर्ड केल्यानंतर त्याचे काही पुरावे आहेत ते कोर्टामध्ये सादर करण्यात आले होते. परंतु हे एक सावधानतेचा पवित्र असतो पक्षासाठी, म्हणून ही रेकॉर्ड करण्याची प्रक्रिया आहे ती केली जाते आणि अनुमोदन आणि सूचक यामध्ये ज्या पद्धतीने नेते देतात त्यानंतर सर्वांचा त्यामध्ये होकार येतो आणि त्यानंतर हा गटनेता ठरवला जातो. आता विजय रुपाणी आहेत आणि निर्मला सीतारामन आहेत, हे संपूर्ण कोर कमिटीकडून आढावा घेत आहेत की जेव्हा आपण आमदारांसमोर जाणार जवळपास 132 आणि अपक्ष आमदार अशी सगळ्यांची फौज या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि सर्वांचं मत हेच आहे की जवळपास देवेंद्र फडणवीस त्यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि हे नाव निश्चित झाल्यानंतर ज्यावेळेला आपण आमदारांसमोर जातो कोर कमिटीची बैठक म्हणून नेते म्हणून त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा थोडासा म्हणजे गोंधळ नको म्हणून याची पूर्वतयारी. बरोबर आहे, सगळी खबरदारी काटेकोरपणे घेतली जाते. भाजपकडून निकाल लागल्यापासूनच प्रत्येक पाऊल अत्यंत विचारपूर्वक टाकलं जात आहे. आपल्या हाती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य लागलेली आहेत कोर कमिटीची आणि गटनेता निवडी संदर्भात जी प्रक्रिया सध्या पार पाडली जाते त्या संदर्भात. आपल्यासोबत आहेत राजू सोनावणे आपले प्रतिनिधी. राजू, गटनेता निवड आज केली जाणार आहे, काय अपडेट्स आहेत? पाहतो आपण कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये जे आहे ते गटनेता निवडीला सुरुवात होईल. सेंट्रल हॉलमध्ये जे आहे ते निवड होणार आहे आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते आपण पाहतो या ठिकाणी होईल. आपण पाहतोय की केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन असतील किंवा विजय रुपाणी हे विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि भाजपचे 132 आमदार आणि जे अपक्ष आमदार भाजपला पाठिंबा देतात ते सगळे जे आहे ते सेंट्रल हॉलमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये नेता निवडी जी आहे ती सुरुवात होणार आहे. नेता निवड होत असताना आपण पाहिलेलं आहे की जी प्रक्रिया आहे ती पार पडली जाईल. सिनियर लीडर जो आहे तो प्रस्ताव समोर ठेवील आणि त्यानंतर त्याला जे आहे ते सगळ्या आमदारांचं म्हणणं नेमकं काय आहे हे जाणून घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर जो आहे तो त्याच्यावरती पाहतोय आपण की नेता निवडीचा जो आहे तो प्रस्ताव मंजूर केला जाईल. त्यामुळे आता नेता निवड जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे, कारण याच्या आधी आपण पाहिलेलं आहे सगळ्या आमदारांचं, माजी मंत्र्यांचं, नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हेच नेता आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जी आहे ती घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. राजू, तू सोबत राहाच, आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवूया. एबीपी माझाच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह, दोन्हीही दृश्य एक्सक्लुझिव्ह आहेत. एकीकडे कोर कमिटीची बैठक सुरू आहे. या कोर कमिटीमध्ये प्रस्ताव मांडला जाईल. त्या प्रस्तावातला
सगळ्या आमदारांचं अनुमोदन घेतलं जाईल गटनेता निवडी संदर्भात. विधिमंडळ गटनेता निवडी संदर्भात सध्या ही बैठक सुरू आहे. बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, निर्मला सीतारामन, विजय रुपाणी, राधाकृष्ण विखे पाटील, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, त्यासोबतच विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार हे सगळे महत्त्वाचे नेते कोर कमिटीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अगदी काही वेळात भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड होईल, ते नाव समोर येईल. भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे, तर गटनेता निवडीची बैठक देखील सुरू आहे. गटनेता निवडीच्या बैठकीची दृश्य पाहिली तर भगव्या रंगाचे फेटे या सगळ्या आमदारांनी घातलेले आहेत. आपल्या जर लक्षात असेल, साधारण 2.5 वर्ष मागे जर आपण गेलो तर ज्यावेळी शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालेलं होतं, महाविकास आघाडीचं सरकार पडलं होतं, त्यावेळी सुद्धा सगळे आमदार हे विधिमंडळामध्ये येताना भगव्या रंगाचे फेटे परिधान करून आलेले होते. आणि आता जेव्हा भाजपची गटनेता निवडीची बैठक सध्या सुरू आहे, त्यावेळी सुद्धा भगव्या रंगाचे फेटे या आमदारांनी परिधान केलेत. अर्थात हिंदुत्वाचा मुद्दा हा भाजपसाठी या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा होता. आक्रमकपणे हिंदुत्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये मांडला गेला. एक है तो सेफ हैचा नारा केवळ राज्य पातळीवरच्या नेत्यांनी नाही, तर केंद्र पातळीवरच्या नेत्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये येऊन दिलेला होता. आणि त्या पार्श्वभूमीवर या भगव्या रंगाच्या फेट्यांना अत्यंत महत्त्व प्राप्त होताना सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे ही 2 एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय. भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरू झाली आहे, तर गटनेता निवडीची बैठक सध्या सेंट्रल हॉलमध्ये सुरू आहे. घडामोडींना अत्यंत वेग आलेला आहे. अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे की मुख्यमंत्रीपदी नेमका कोणता चेहरा बसणार, कोणाचं नाव समोर येणार. सूत्रांनी वारंवार माहिती दिलेली आहे. सूत्रांच्या हवाल्याने आपणही सातत्यानं ही बातमी सांगितलेली आहे की देवेंद्र फडणवीस यांचंच नाव आघाडीवर आहे, पण अजूनही त्या नावावर शिक्कामोर्तब अधिकृतरित्या झालेलं नाही किंवा त्याची घोषणा अधिकृतरित्या करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मुद्द्याची, या नावाची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचलेली आहे. मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये सुद्धा आपल्याला नाराजी नाट्य दिसलेलं होतं. मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळणार नाही किंवा आपल्या पक्षाला मिळणार नाही म्हटल्यावर एकनाथ शिंदे नाराज झालेले होते, त्याची जास्त चर्चा होती. पण अखेर या संपूर्ण वाटाघाटीमध्ये भाजपनं सिंहाचा वाटा आपल्याकडे ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. मुख्यमंत्री हा भाजपचाच बसणार आहे. अर्थात प्रश्न एवढाच उरतोय की मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार. देवेंद्र फडणवीस यांचं नाव सगळ्यात जास्त चर्चेत आहे, आघाडीवर आहे. कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा तशीच भावना आहे आणि ती अनेकांनी अनेकदा व्यक्त सुद्धा करून दाखवली आहे. पण पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात याची देखील उत्सुकता आहे. 2 केंद्रीय निरीक्षक केंद्र सरकारनं पाठवलेले आहेत, केंद्र भाजपनं पाठवले आहेत महाराष्ट्रामध्ये, निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे. अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अभिषेक, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड कशी होणार आहे? नक्कीच. आता जर का पाहायचं प्रज्ञा, तर भाजपच्या कोर कमिटीची बैठक ही आपल्याला होताना पाहायला मिळते आहे. मात्र या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये नेमका प्रस्ताव कोण सादर करणार हे ठरणार आहे. मात्र एकूण जर विधिमंडळ गटनेता पाहायचा तर त्याची निवड ही कशी होईल हे या संदर्भात आपल्याला ठरताना पाहायला मिळेल. केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही विधिमंडळ गटनेत्याची बैठक जी आहे ती पार पडताना पाहायला मिळणार आहे. भाजपचे 132 आमदार सोबतच जे 5 अपक्ष आहेत त्यांच्याकडनं देखील पाठिंबा देण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूण भाजपची संख्या ही 137 जाते आणि त्यामुळे हे अपक्ष आमदार देखील आपल्याला इथं उपस्थित राहताना पाहायला मिळतील. भाजप मित्रपक्षांचे विधिमंडळ गटनेता कोण असावा याबद्दलचा जो प्रस्ताव आहे तो भाजपचे काही ज्येष्ठ नेते आपल्याला इथं समोर ठेवताना पाहायला मिळतील. एकूणच यामध्ये पाहायचं तर चंद्रकांत पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार, चंद्र बावनकुळे असतील अशा नावं जे हे प्रस्ताव मांडू शकतील. त्यानंतर जे केंद्रीय निरीक्षक आहे या संदर्भातला प्रस्तावावर आमदारांची मतं जी आहे ती जाणून घेणार आणि त्या आमदारांच्या पैकी जे काही प्रमुख ज्येष्ठ नेते आहेत ते या प्रस्तावासाठी अनुमोदन पर आपलं मत जे आहे ते जाहीर करताना आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये जर का पाहायचं तर या गटनेत्याच्या नावावर जे बहुमतानं शिक्कामोर्तब जेव्हा होईल त्यानंतर केंद्रीय निरीक्षक या संदर्भातलं नाव ते जाहीर करतील आणि ते नाव जाहीर केल्यानंतर काही आमदार आहेत जे उपस्थित आमदार असतील त्यापैकी अनेक जण या गटनेत्याच्या संदर्भातलं आपले छोटं मनोगत जे आहे ते तिथं आपल्याला बोलताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर आपण एकूणच या संदर्भातलं नाव जे आहे ते केंद्र नेतृत्वाला देखील पाठवलं जाईल आणि त्यानंतर पाहायचं तर सत्ता स्थापनेचा जो संपूर्ण एकूण हालचाली ज्या आहेत त्या आपल्याला होताना पाहायला मिळतील.
अभिषेक, अर्थात उत्सुकता आहे या संपूर्ण प्रक्रियेची. सध्या आपण पाहतोय बैठका सुरू झालेल्या आहेत. सेंट्रल हॉलमध्ये गटनेता निवडीची बैठक सुरू आहे, तर भाजपच्या कोर कमिटीची बैठक देखील सुरू झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये प्रस्ताव ठेवला जाईल. त्या प्रस्तावाला काही ज्येष्ठ आमदारांचं अनुमोदन मिळेल आणि त्यानंतर विधिमंडळ गटनेत्याचं नाव निश्चित होईल. विधिमंडळ गटनेता हे पद देखील महत्त्वाचे आहे. जसं आपण पाहिलं की सरकार बहुमतात आल्यानंतर किंवा महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, पुढच्या 2 दिवसात त्यांनी आपल्या बैठका घेऊन गटनेता प्रतोद यांची नेमणूक केलेली होती. पण भाजपकडून मात्र तशा कोणत्याही हालचाली आपल्याला पाहायला मिळाल्या नव्हत्या, कारण प्रतीक्षा होती ती दिल्लीच्या आदेशाची, दिल्लीतून येणाऱ्या केंद्रीय निरीक्षकांची. काल विजय रूपाणी महाराष्ट्रात आले, निर्मला सीतारामन देखील महाराष्ट्रात पोहोचला आणि त्यानंतर आज ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. बैठकीला भाजपचे सगळे वरिष्ठ नेते, सगळे वरिष्ठ आमदार उपस्थित आहेत आणि त्यासोबतच इतरही आमदार सध्या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित आहेत. तिकडे गटनेता निवडी संदर्भात बैठक सुरू आहे, तर भाजपच्या कोर कमिटीची सध्या बैठक सुरू झाल्याची माहिती मिळतेय. प्रत्येक पायरी, प्रत्येक प्रोसिजर फॉलो करूनच पुढचा निर्णय घेतला जातोय. कोणतीही घाई किंवा कोणतीही आपल्याला या सगळ्या निर्णयामध्ये घाई होताना आपल्याला दिसत नाहीये, कारण का प्रत्येक गोष्टीचा विचारपूर्वक निर्णय घेतला जातोय. राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. राजू, इतरही आमदार भाजपचे सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित आहेत. तिथली प्रोसिजर नेमकी कशी सुरू आहे, तिथले काय अपडेट्स आहेत? पाहतो आपण भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा पोहोचायला सुरुवात झालेली आहेत. सेंट्रल हॉलमध्ये पोहोचत आहेत. भाजपचे आमदार जे आहेत ते जवळपास आमदार पोहोचले आहेत. अपक्ष जे भाजपला पाठिंबा देतात ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सगळे आमदार जे आहेत ते भगवे फेटे बांधलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता सुरुवात होईल. कोर कमिटीची बैठक संपल्यानंतर इथं सेंट्रल हॉलमध्ये जे आहे ते नेता निवडीला सुरुवात होणार आहे. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये प्रस्ताव कोणी मांडायचा, अनुमोदन कोणी द्यायचं, ही संपूर्ण जी आहे ती प्रक्रिया ठरणार आहे. त्यामुळे ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये सेंट्रल हॉलमध्ये गटनेता निवडीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे की भाजपचा वरिष्ठ नेता हा प्रस्ताव मांडेल आणि त्यानंतर आमदारांचं म्हणणं जे आहे ते निरीक्षक जाणून घेतील आणि त्यानंतर अनुमोदन देऊन जे आहे ते गटनेता निवडीची जी आहे ती घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती आहे ते शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. थोड्याच वेळामध्ये या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गटनेत्याची सध्या निवड होतीये. भाजपचे महत्त्वाचे नेते सध्या बैठकीला उपस्थित आहेत. गटनेता निवड झाल्यानंतर महायुती सरकारच्या स्थापनेच्या हालचालींना वेग येईल, कारण का 3:30 वाजताची राज्यपाल CP राधाकृष्णन यांची वेळ घेतली गेलेली आहे. महायुतीचे 3ही प्रमुख नेते राज्यपालांना भेटून आपला सत्ता स्थापनेचा दावा करतील. केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रूपाणींच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांची भाजपच्या कोर कमिटीची सध्या बैठक सुरू आहे. भाजपचे 132 आणि भाजपला पाठिंबा दिलेले विजयी आमदार या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत. भाजप आणि मित्रपक्षांचा विधिमंडळ गटनेता कोण असावा याचा प्रस्ताव भाजपचे ज्येष्ठ नेते समोर ठेवतील. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढांपैकी एक जण प्रस्ताव मांडू शकतो अशी सध्या माहिती मिळतेय. चर्चा सर्व विधिमंडळाच्या सदस्यांचं मत जाणून घेतलं आणि त्यानंतर आलेल्या निरीक्षकांच्या माध्यमातून सूचक आणि अनुमोदक होऊन घेतलं. कोण सूचक राहील, अनुमोदन कोण देईल, या बाबतीत आता चर्चा सुरू आहे. लवकरच आपल्याला एक 10 मिनिटात तुम्ही जर सबळ ठेवला तर ते होऊन जाईल. भारतीय जनता पार्टी बैठक, विचार मंथन ही आमची प्रथा परंपरा आहे. त्याच्यामुळे बैठकीनंतर आता वरच्या व्यवस्थेसाठी मी चाललेलो आहे. वरच्या व्यवस्थेची पाहणी करून सर्व आमदार बसले की नाहीत, सर्वांना भगवे फेटे घातलेले आहेत, भगवे फेटे घातले की नाहीत हे सर्व पाहून व्यवस्थित अटेंडन्स झाला की नाही हे पाहून खाली निरोप दिल्यानंतर सर्व मंडळी वळली. कोर कमिटीची बैठक किती वेळा संपणार आहे? आता एक 10-15 मिनिटातच वरचीच बैठक चालू आहे. कमिटीची बैठक संपलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील बाहेर आलेले आहेत, गिरीश महाजन बाहेर आलेले आहेत. साहेब, काय झालं बैठकीमध्ये? कोण सूचक अनुमोदक आहे, कोण देणार आहे? काय झालं आतमध्ये? खाली ठरेल आता. खाली रावसाहेब दानवे आहेत, अशोक चव्हाण साहेब आहेत. आमचं ठरलंय साहेब. काय परत एकदा आमचं ठरलंय असं म्हटलं जात आहे. दाखल झालेले आहेत. शेलार साहेब आहेत. शेलार साहेब, कोण अनुमोदन देणार, कोण सूचक होणार, काय त्या संदर्भात काय माहिती आहे? आमचं ठरलंय अशी 2 शब्दातली प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे.
कोणताही नेता सध्या प्रतिक्रिया देत नाहीये, जसं प्रसाद लाड यांनी सांगितलं की पुढच्या 10 मिनिटात विधिमंडळ पुढे आलेले आहेत. एक मिनट जरा प्लीज प्लीज आ रहे बारी आ रही आप समझ जाओ प्लीज सर. निघालेले आहेत. तिकडे गटनेता निवडी संदर्भात सेंट्रल हॉलमध्ये बैठक सुरू आहे. कोर कमिटीची बैठक संपलेली आहे. एक प्रस्ताव समोर ठेवला जाईल. मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार किंवा चंद्रशेखर बावनकुळे या ज्येष्ठ नेत्यांपैकी कोणीतरी एक हा प्रस्ताव समोर ठेवू शकतो अशी माहिती मिळते. हा प्रस्ताव ठेवल्यानंतर बाहेर पडलेले पुढे अनुमोदन दिलं जाईल आणि त्यानंतर विधिमंडळ गटनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. अर्थात ही सगळी प्रक्रिया ही विधिमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया आहे. प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार. भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल. सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची चर्चा होतीये. त्यांचं नाव आघाडीवर देखील आहे. वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. वैभव, कोर कमिटीची बैठक संपलेली आहे, आमचं ठरलंय अशी प्रतिक्रिया ते देत आहेत. काय अपडेट्स आहेत? नक्कीच गेल्या अनेक मिनिटांपासून ही बैठक सुरू होती आणि ती बैठक आता संपलेली आहे. सर्व कोर कमिटीचे सदस्य आहेत ते आता बाहेर गेलेले आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस आहेत आतमध्ये, त्यांच्यासोबत विजय रुपाणी आहेत आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर निर्मला सीतारामन देखील आतमध्ये आहेत. म्हणजे जवळपास या सगळ्यांमध्ये सूचक कोण असणार, अनुमोदन कोण देणार, काय प्रक्रिया असणार याची संपूर्ण प्रक्रिया आहे ती या कोर कमिटीच्या बैठकीत पार पडल्याची माहिती इथे समोर येत आहे. परंतु आता सध्या कोर कमिटीच्या एकाही सदस्यांनी ही प्रक्रिया समजावून सांगितली नाही आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी जाताना मात्र ही प्रतिक्रिया दिली की आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे जवळपास आता यावर शिक्कामोर्तब होत आहे की देवेंद्र फडणवीस हे आतमध्ये असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची थोड्याच वेळात घोषणा होण्याची शक्यता आहे. हळूहळू पुन्हा सर्व नेते मंडळी आहेत ते विधिमंडळातल्या सेंट्रल हॉलमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. हिंदुत्वाचा नारा त्यांनी दिलेला आहे आणि हिंदुत्वाचे नारा म्हणून त्यांनी सर्वांनी भगवे फेटे आहेत ते घातलेले आहेत. आपण काही लोकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. सध्या निश्चित वैभव, सध्या कोणी प्रतिक्रिया देताना किंवा उघडपणे प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे उत्सुकता आहे की नेमकं नाव कोणाचं समोर येत आहे. त्यामुळे आता भाजपच्या कोर कमिटीची बैठक संपलेली आहे. सेंट्रल हॉलमध्ये गटनेता निवडी संदर्भात नवनिर्वाचित आमदारांची बैठक सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.